90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी डोंबिवलीत होत आहे आणि या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अद्याप बाकी असताना डोंबिवलीत मात्र संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदावरून चढाओढ सुरू झाली आहे। स्वागताध्यक्ष कोण होणार? पालकमंत्री, राज्यमंत्री अथवा आगरी युथ फोरमचा पदाधिकारी यावरून सध्या प्रचंड चुरस पाहायला मिळते। गेल्या 4 वर्षांपासून डोंबिवलीत मराठी साहित्य संमेलन व्हावं यासाठी आगरी युथ फोरम तर्फे प्रयत्न सुरू होते। आता संमेलनासाठी डोंबिवलीची निवड झाल्यानंतर मात्र सेना भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षाचा नेता हा स्वागताध्यक्ष व्हावा असं वाटतंय। तर संमेलनाध्यक्ष पद फोरमच्या पदाधिकाऱ्यांना मिळावं अशी फोरमच्या सदस्यांची इच्छा आहे। तर पुढच्या 2-3 दिवसात स्वागताध्यक्ष कोण हे जाहीर करू असं आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितलंय। वाद याच्यामध्ये कुठे नाही आहे। शेवटी संमेलनाध्यक्ष स्वागताध्यक्ष म्हणून जे काही नावं जर समोर आली 2-3 ती वर्तमानपत्रात येणं स्वाभाविक आहे। शेवटी स्वागताध्यक्ष कुणाला करायचं, काय करायचं याच्यापेक्षा संमेलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी करणं हे आपलं काम आहे। तर निश्चितपणे आपण ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडू।